गाड़ी हम कार्यकर्ता है ना, लाइन में लगे हैं ना, 9 साल से काम। इनके निकलने का क्या नाम अच्छा बोला थोड़ा रामन को ठाऊक बोलून घ्या ना. हा बोला ना. कोण आले मी अनिल अहिरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहे. यांना त्यांनी आपल्याला सांगू इच्छितो, आमची युती कोणाही पक्षाची झालेली नाही आहे. आम्ही स्वतंत्र मैत्रीपूर्ण लढती पूर्ण शहरामध्ये करतो आहे. किती ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करतो? सर्वच ठिकाणी, कारण की आमची युती झाली नाही याचाच अर्थ आम्हाला सर्व प्रभागामध्ये आमचे उमेदवार आम्ही उभारण्याचा प्रयत्न करू व जास्तीत जास्त आमच्या पक्षाची लोक कशी जुळतील हा आमचा प्रयत्न असेल. किती लोकांना तिकीट देण्यात आलं? जवळपास आता आम्ही 120 लोकांना फॉर्म देऊन दिलेले आहे. अजूनही आता वेळ झाली तरी ओघ सुरूच आहे. इथे तुम्ही बघता अनेक लोक वेटिंगमध्ये आहे. तर हा आमचा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी 4ही कॅन्डिडेट प्रभागामधले आमच्याकडे आले त्यांना प्रायोरिटी देऊन आम्ही त्यांना पहिले पूर्ण केलं. मग काही ठिकाणी 2 किंवा 3 असेल त्या ठिकाणी आता आम्ही पूर्तता करतो आहे. काही पक्षात बंडखोरीपणे झाली आहे ती पण इकडे. निश्चितच तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. वर्षभर माणूस पुढच्या निवडणुकीकरता जे काम करतो, परंतु ऐन वेळेवर त्याला सर्वच पक्षाला तिकीट देऊ शकत नाही. 70,000च्या प्रभागामध्ये एक कॅटेगरीमध्ये एकच व्यक्ती असतो. तर बाकी कार्यकर्ते नाराज होणं त्यांचं स्वाभाविक आहे. तर आम्ही त्यांना सांभाळून घेऊ. भविष्यामध्ये जे अजून काही जे पदं असतात, आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळे अनेक पदं राहील तर त्यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे की ते तुम्हाला देऊ. परंतु दुसऱ्या पक्षातून सुद्धा आमच्याकडे ओढा याकरता आलेला आहे की त्यांनी खूप प्रयत्न केले, वेळेवर सर्वांना तिकीट पक्ष देऊ शकत नाही. मग त्यांना असं वाटतं की आपली एनर्जी वेस्ट होईल आपलं, त्यामुळे ते प्रयत्न करतात. तेही आमच्याकडे चांगले उमेदवार जे आले दुसऱ्या पक्षातले त्यांचं सहर्ष स्वागत केलं. राष्ट्रवादीमध्ये त्यांना एंट्री करून घेतली व त्यांना बीफॉर्म आम्ही दिलेले आहे. अशी किती लोक आहेत काँग्रेस किंवा बीजेपी? जवळपास 20च्या आसपास आमच्याकडे ते बाहेरचे लोक आलेले. काय मुद्दे राहणार? निवडणुकीमध्ये महत्त्वाचं मुद्दे हे राहणार आहे की शहरामध्ये अनेक समस्या आहे. आमचं शहर डेव्हलपिंग शहर म्हणून पुढे जातो आहे, परंतु त्या डेव्हलप होत असताना काही त्रास आम्ही सहन करायला तयार आहोत. परंतु जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना आम्ही सांगू का तुम्ही काम करायचं, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, तुम्हीसुद्धा ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधेकडे त्यांनी लक्ष द्यावं. नाग नदीचा प्रश्न आहे, अजूनही ड्रेनेज लाईन नागपूरची सुधारलेली नाही, त्याकडे आमचं लक्ष राहणार आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी फ्लायओव्हर होते आहे तर ती चांगली गोष्ट आहे. नवीन नागपूर अनेक ठिकाणी सुरू होते आहे तर त्या ठिकाणी सर्वात आधी सुविधा दिल्यावरच रेसिडेन्शियल लोकांना पाठवावं असं माझं मत आहे.